नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही नवीन नवीन कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आता आपण एका सिरियस टॉपिक वरती बोलणार आहोत, ते म्हणजे आम्ही लग्नानंतर आमचा मंथली एक्सपेन्स कसा मॅनेज करतो. बऱ्यापैकी मॅरिड कपलनी त्यांचं त्यांचं स्वतः पण डिसाईड केलेलं असते, की त्यांना कसं खर्च मॅनेज करायचा आहे. तसंच आम्ही पण ठरवलं होतं आणि काही-काही स्ट्रॅटेजी फेल गेल्या, काही-काही वर्क केल्या. तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की आम्ही सध्या काय करतो, म्हणजे कसा आमचा खर्च मॅनेज करतो. हां, तर मी असं ऐकलं होतं, की कपलमध्ये जेव्हा त्यांना सेव्हिंग चांगली वगैरे करायची असते, तेव्हा ते काय करतात, की 4 अकाउंट ठेवतात. एक त्यांचं स्वतःचं सेपरेट आणि सेव्हिंगसाठी एक जॉइंट खातं आणि खर्चासाठी जॉइंट खातं. तर मग मी पण पवनला लग्नाच्या आधी असं सांगितलं होतं, की नाही आपण पण एक जॉइंट खाते काढायचे आणि पण त्यामध्ये ते वर्क होत नाहीत. कारण त्यातलं काहीच वर्क होत नाही. कारण जे आपण सेव्हिंगसाठी जॉइंट खातं काढतो त्यातूनही खर्च करतो. स्वतःचाही खर्च करतो आणि मग सेव्हिंग काही होत नाही. तर ती आमची एकदम फेल गेलेली स्ट्रॅटेजी होती. तसं बघायला गेलं तर तसे आमचे 4 अकाउंट आहेत, पण ते आम्ही काही वेगळे-वेगळे केलेले नाहीये. तर बेसिकली कसं आहे ते आम्ही आता सांगतो तुम्हाला. तर आम्ही दोघंही वर्किंग असल्यामुळे आमच्या दोघांचे 2 सॅलरी अकाउंट्स आहेत आणि आम्ही आमच्या दोघांच्या सॅलरीमधला एकाची सॅलरी आम्ही पूर्णपणे सेव्हिंगमध्ये त्याचा पार्ट जातो आणि दुसरी एक सॅलरी आहे त्याच्यातून आम्ही आमचा खर्च भागवतो. तर खर्च म्हणून तुम घर आमचा खर्च घरची भागवतो. तेच कोणतं फास्ट. घरचा खर्च आणि खर्च समजून. घरचा खर्च असं म्हणून पवन घरच करत आहे. तर तुम्ही पण तुमचा घरचा असा मॅनेज करणार असाल, पवनकडून वेगळी तुम्ही शिकवणी घेऊ शकता. आमच्या शाखा कुठेही उपलब्ध नाहीत. तर आमचा महिन्याला खर्च बघायला गेलं तर मेजर चंक जातो आमचा रेंटमध्ये, जो की ₹22,000 आहे आणि बाई घेते आमची ₹4,500. ग्रॉसरीज जवळपास ₹6,000 जे की आम्ही DMartमधून किंवा बाहेरून घेतो आणि नंतर व्हेजिटेबल्स एंड फ्रुट्स ते जातात जवळपास ₹2,000 आणि गॅस बिल जाते म्हणजे 2 महिन्यातून एकदा ₹1,000. वायफाय बिल पर मंथ ₹800. इलेक्ट्रिसिटी 800 ते ₹1,000 पर्यंत जातो आणि पेपर बिल ₹250 आणि वॉटर प्युरिफायर ₹500. असा आमचा जो गरजेचा खर्च आहे तो हा आम्ही जो सांगितलाय त्यात जातो आमचा आणि बाकी ज्या इतरत्र गोष्टी आहेत जशा की ते ॲडिशनल एक्सपेन्सेसमध्ये सगळ्यात आधी येतं ते म्हणजे मेडिसिन. जर एखाद्या वेळेस आजारी वगैरे पडलो तर त्यासाठी जो काही खर्च होतो तो. दुसरी गोष्ट आहे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस. तसं तर आम्ही वर्षातून 2-3च आमच्या मोठ्या ट्रिप होतात. पण मी ट्रिपला वगैरे गेलो तर, वीकेंडला, मॉलला वगैरे गेलो तर तिकडे जो काही खर्च असेल तो. त्यानंतर आहे तो म्हणजे टीव्ही वगैरे आपल्या घरी असेल तर त्याच्यासाठीचा रिचार्ज, Netflix वगैरे घेतलं तर त्याचं सबस्क्रिप्शन. ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स ते जास्त मोठं आहे ऑनलाईन शॉपिंगचं. त्यानंतर Zomato, Swiggy झालं, त्याच्यासाठीचा खर्च झाला आणि आणखी काय? आणि पेट्रोल जर हां, जवळपास जायचं असलं तर आम्ही तेवढा पेट्रोलचा खर्च येतो. तो हां. जो की आठवड्यातून 500 ते ₹1000 पर्यंत जातो. जातो. हां, तुम्ही जर ऑफिसला वगैरे येऊन-जाऊन करत असणार, तर तुमचा थोडा जास्त होऊ शकतो किंवा तुम्ही बसनी येत असाल, तर तुमचा बसचा पास वगैरे किंवा मेट्रोनी येत असाल, तर तो खर्च वेगळा आहे. तर आमच्या दोघांचंही ऑफिसला काही एवढा खर्च येण्या-जाण्यात काही खर्च होत नसल्यामुळं तो आमचा नाही होत. कारण माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ऑफिसला जायला गरज पडत नाही आणि प्राजक्ताचं तर एकदम वॉकिंग डिस्टन्स असल्यामुळे ती पण बाय वॉक हं. जाते. त्यामुळे तिला बस किंवा ऑटो वगैरेचा खर्च येत नाही. तर ह्या सर्वांचे मिळून आमचे दर महिन्याला जवळपास ₹40,000 चा आम्हाला खर्च येतो आणि जसं आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, की एकाचा पगार एकाची सॅलरी सेव्ह करतो आणि एकाची सॅलरी इन्व्हेस्ट करतो. तर हा सर्व खर्च एकाच्या सॅलरीमधून आम्ही अ, पहिलेच सध्या वेगळा तरी काढून करतो. ठेवतो. हां. तर आतापर्यंत जे पण आपण पाहिले ते सगळे आमचे होते बेसिक खर्च. म्हणजे त्याच्यामध्ये काही सेव्हच करता येण्यासारखं नव्हतं किंवा मग खूप मिनिमल आपण सेव्ह करू शकतो. पण आता आम्ही जे सांगणार आहोत, की त्यात पण आपण कसं सेव्ह करू शकतो. म्हणजे त्यात पण आणखी काही ट्रिक्स आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही अजून सेव्हिंग करू शकता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा इन्शुरन्स कव्हर असला पाहिजे. जसं की आता मला माझ्या ऑफिसमधून मला इन्शुरन्स भेटतो आणि प्राजक्ताला पण तिच्या ऑफिसमधून इन्शुरन्स कव्हर्ड आहे आणि आम्ही एकमेकाला त्यात डिपेंडंट म्हणून पण ॲड केलं आहे आणि आमच्यासोबतच फॅमिलीला पण केलं आहे. तर असंच तुम्हाला पण तुमच्या ऑफिसमधून जर इन्शुरन्स असेल तर तुम्ही त्यात तुमची फॅमिली डिपेंडंट ॲड करा किंवा जर कमी असेल तर तुम्ही टॉपअप करा किंवा ऑफिसमधून नसेल भेटत तर तुम्ही बाहेरून पॉलिसी बाजारवरून एखादा इन्शुरन्स कव्हर घेऊ शकता. कारण बऱ्याच वेळा आपण या गोष्टी इग्नोर करतो. आपण नवीन एखाद्या ऑफिसमध्ये गेलो किंवा नवीन-नवीन जॉबला लागल्यानंतर आपल्याला गोष्टी माहिती नसतात आणि आपण माहीत पण करून घ्यायचा प्रयत्न करत नाही.
पण जेव्हा आपल्याला एखादी मेडिकल इमर्जन्सी येते, आता लेडीजला जसं की प्रेग्नन्सी झालं, मॅटर्निटीच्या काळात काही गोष्टी असतील, तर ह्याचा फायदा किंवा काही ना काही आपल्याला होणार असेल, पण आपल्या लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे आपल्याला नाही भेटू शकत. तर हे असं होऊ नये यासाठी तुम्ही पूर्ण माहिती काढून आपल्याला जे पण काही अवेलेबल असेल आपल्या स्टाफ डिपार्टमेंटकडून, तर त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. तर ते पण आम्ही दोघांनी केलेलं आहे. आम्ही एकमेकांना डिपेंडंट वगैरे ॲड करून ठेवलेलं आहे, तर भविष्यात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मी आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे, तो म्हणजे जसं की लग्नाच्या आधी माझं जे काही ऑनलाईन शॉपिंगचे ॲप होते, मिंत्रा झालं, अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट, मिशो, सगळेजण वापरतात हे. तसं माझे स्वतःचे ॲप होते आणि पवनचे स्वतःचे त्याचे वेगळे होते. त्यामुळे आम्ही वेगळं वेगळं शॉपिंग करत होतो. पण लग्न झाल्यानंतरही एखादा महिना आम्ही वेगळं वेगळं शॉपिंग करत होतो. पण मग आम्हाला समजलं की याच्याने काय होते, खूप खर्च होते, म्हणून आम्ही एकच अकाउंट केलं आणि आमचं दोघांचंही सगळ्या ॲपचं आमचं एकच अकाउंट आहे, म्हणजे पवनच्याच नावाचं अकाउंट आहे. आणि त्याच्यावरून आम्ही सगळं आमचं जे पण काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल माझ्यासाठी, त्याच्यासाठी आणि घरासाठी सगळं त्याच अकाउंटवरून करतो. तर याचा फायदा असा होतो आम्हाला की आमची शॉपिंग जास्त दिसते, त्यामुळे आम्हाला जे पण काही रिवॉर्ड असतील किंवा काही मिन कॅश झालं, अमेझॉनमध्ये काही पॉईंट्स असतील किंवा अजून काही डिस्काउंट लागत असेल, तर तो आम्हाला जास्त लागतो. तर आणि आम्ही अशी इमर्जन्सी शॉपिंग कधी करत नाही. आम्ही जर करायचं असलं तर ऑफरचा वेट करतो, जसं की बिग बिलियन डेज, आता जसं रिसेंटली एक सेल गेला, ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल, त्याच्यामध्ये आम्ही हा सोफा घेतला. तर तुम्हाला जसं माहिती आहे की आम्हाला सुरुवातीचे 2-3 महिने आमच्याकडे सोफा नव्हता, पण आम्ही तो घ्यायची काही घाई नाही केली. आम्ही हा सेलमध्ये घेतला आणि आम्हाला 3 ते 4 हजारांनी तो स्वस्त पडला. तर सेम तसंच आमच्याकडे सध्या TV पण नाही आहे, बऱ्याच वस्तू आमच्याकडे नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, जसं की आम्ही सांगितलं की आमच्याकडे फर्निचर वगैरे जास्त नाही आहे. तर आम्हाला या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, पण आम्ही सेलसाठी वाट पाहतात, कारण आमच्या घरी जे पण काही आहे आम्ही सगळं सेलमध्ये घेतलेलं आहे. जसं की आमचा वॉशिंग मशीन झाला, फ्रीज झाला, अजून जे पण काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या असतील आम्ही त्या एखाद्या मोठ्या सेलची ऑफरची वाट पाहतो किंवा एखाद्या क्रेडिट कार्डवर ऑफर लागते का पाहतो, मगच घेतो. तिथे आमचे 2-3 हजार रुपये सेव्ह होऊन जातात. सोबतच आमच्याकडे 4 प्रकारचे क्रेडिट कार्ड्स आहेत. तर त्यामुळे कोणत्या ना कोणत्या ऑनलाईन वेबसाईटवर एखाद्या कार्डला ऑफर वगैरे किंवा कुपन वगैरे लागून जाते. तर त्यामुळे आम्हाला तो एखादी वस्तू स्वस्तात स्वस्त भेटून जाते. आणि आणखी एक फायदा आहे क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे. आमच्याकडे कसं आहे, म्हणजे आमच्या दोघांचे सॅलरी अकाउंट जे आहेत त्याला आम्ही कोणतंच गुगल पे, फोनपे असं काही सुद्धा लावलेलं नाही, कोणतंच त्याला ॲप नाही कनेक्ट केलेलं. जे पण काही आमचं ऑनलाईन शॉपिंग असेल ते सगळं आम्ही क्रेडिट कार्डवरून करतो. त्याच्यामुळे आम्हाला काय होते की जेव्हा पण त्याचं बिल दर महिन्यात त्याचं बिल जनरेट होतं, तेव्हा आम्हाला समजते की आम्ही ट्रॅक करू शकतो की आमचा गेल्या महिन्यामध्ये किती खर्च झाला. त्याच्यानुसार आम्ही पुढच्या महिन्याचा खर्च जो काही असेल तो कमी करू शकतो. तर हा फायदा होतो. पण ते जर आम्ही सॅलरी अकाउंटला लावून दिलं तर छोट्या अमाऊंटमध्ये किती खर्च होतो ते समजत नाही, कारण आजकाल कसं सगळं फिंगरटिपवर अवेलेबल आहे. त्यामुळे आपण कधी स्कॅन करतो, कुठे कोणतं काही ऑर्डर केलं तर एवढं ट्रॅक नाही होत, त्याचं सगळं रेकॉर्ड नाही राहत. पण तेच जर क्रेडिट कार्डवरून गेलं तर एक तर ऑफर तर लागते, सोबत आपलं ट्रॅकिंग पण होतं की आपलं किती गोष्टी खर्च किती झाला ते. त्यामुळे आम्ही ते यूज करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे की हे क्विक कॉमर्स आहे ते पण तुम्ही थोडं अवॉइड करायला पाहिजे. कारण की आपण घ्यायला एक वस्तू जातो, आपण जेव्हा एक वस्तू कार्टमध्ये ॲड करतो, सोबत बऱ्याच गोष्टी त्यात ज्या काही गरजेच्या नसताना सुद्धा आपण त्या कार्टमध्ये ॲड करून आपण त्या खरेदी करतो. तर ट्राय करा की तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करा. जसं की ब्लिंकिट, बिग बास्केट, ह्या गोष्टी अवॉइड करा. तुम्ही थोडं मार्केटला जाऊन स्वतः वस्तू खरेदी करू शकता. जसं की आमचा पहिल्या 1-2 महिन्याचा जो काही ब्लिंकिटचा खर्च होता, एक दिवस तुम्ही जरी तुमचं ब्लिंकिट ओपन करून तुम्ही पाहिलं तर आणि जर त्याचा हिशोब काढला तर तुम्हाला समजेल की तुमचा किती खर्च होत आहे ब्लिंकिटवरती किंवा बिग बास्केटवरती. आपण अवॉइड करतो, आपल्याला समजत नाही, कारण ॲट अ टाइम ते 200-300 रुपये खर्च होतात. पण जेव्हा पूर्ण महिन्याचा असा एकदम खर्च आपण पाहतो तेव्हा तो 2-3 हजार किंवा 4-5 हजार उरलेले असतात. त्यामुळे ब्लिंकिट आम्ही खूप अवॉइड केलं. अवॉइड म्हणण्यापेक्षा खूपच इमर्जन्सीला आम्ही ते वापरतो. नाहीतर आम्ही काय करतो, जवळपासचा एखादा आपला विकली बाजार जो काही असतो तिथे आम्ही जातो, सगळ्या भाज्या फ्रेश घेऊन येतो, क्लीन करून व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवतो आणि तो आम्हाला 1 ते 1.5 आठवडा तो भाजीपाला आम्हाला पुरतो. त्यामुळं काही गरज नाही वाटत आता सध्या ब्लिंकिट वगैरेची, आम्हाला इमर्जन्सीला यूज होतो फक्त. तर आणखी एक माझ्याकडे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा बऱ्यापैकी तुम्ही कुठेच ऐकला नसणार आहे हा पॉईंट, कुणीसुद्धा तुम्हाला ही टिप सांगणार नाही, पण माझ्याकडे हा पॉईंट आहे की तुम्ही ना तुमचा फोनपे, गुगल पे एकदा ओपन करून पाहा, तुमच्या रिवॉर्ड पॉईंटमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला काही ना काही ऑफर तिथं शिल्लक असते ना. आपण ते इग्नोर करतो, कारण आता जसं की मी माझ्या फोनपेमध्ये एखादा पेमेंट केलं आणि मला येते की तुम्हाला लेन्स कार्डची एखादी ऑफर अवेलेबल आहे, पण सध्या मला चष्मा घ्यायचाच नाही आहे, मग तो तसंच तिथे पडून राहते.
किंवा तुम्हाला तुमची काय म्हणतात त्याला गोल्ड मेंबरशिप तुम्हाला भेटत आहे समजा, तर तसंच पडून राहते. कारण मला आता सध्या माझ्याकडे चष्मा मी घेणारच नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात की फेस वॉशसाठी तुम्हाला ऑफर असते, लिपस्टिकसाठी कॉम्बोसाठी ऑफर असते, पण सध्या आपल्याला नको आहे म्हणून आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि विसरून पण जातो. पण जेव्हा पण तुम्ही ऑनलाईन काही पण शॉपिंग करत असणार तेव्हा तुम्ही तुमचा रिवॉर्ड पॉईंट एकदा चेक करा की तिथं काय आहे. असं होऊ शकते, कारण रिसेंटली आमच्या बाबतीत असा किस्सा झालेला आहे. आम्ही लेन्सकार्टवरून हे घेतलं, आम्हाला हे घ्यायचे होते, काय आपलं फ्रेम घ्यायचे होते. हां, लेन्सकार्टवरून आम्हाला रिसेंटली फ्रेम घ्यायच्या होत्या आणि आमची गोल्ड मेंबरशिप एक्सपायर झाली होती. आणि पवनला कुठून तरी आठवली की बाबा त्यांनी कुठेतरी पाहिलं होतं, असं त्याला क्लिक झालं की कोणत्या तरी ॲपमध्ये त्याला रिवॉर्ड पॉईंटमध्ये दिसला होता लेन्सकार्ट. हां, मग आम्ही फोनपे ह्याचा गुगल पे सगळं पाहिलं आम्ही, तर आम्हाला सापडलं की फोनपेमध्ये गोल्ड मेंबरशिप याला भेटली होती रिवॉर्ड पॉईंटमध्ये. मग ते आम्ही करून घेतली आणि आम्हाला तर तिथे आमचे थोडेफार पैसे सेव्ह झाले. म्हणजे असे जास्त काही सेव्ह होत नाहीत, पण तुमचं जर थोडे असे तुमचे सेव्ह होत जातात. पण असेच सेव्हिंग करावं लागते थोड्या अमाऊंटची. तर असं आहे. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, पण तो सगळ्यांना जमेल असं सांगता नाही येणार. कारण आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की सुरुवातीला आम्ही रुरल एरियामध्ये, मी सुरुवातीचे काही महिने राहिलेले, जे माझी पुण्यामध्ये ट्रान्सफर व्हायच्या आधी आम्ही रुरल एरियामध्ये राहिलेलो होतो. पण तर आम्हाला माहिती आहे की आमचा तिथे खर्च किती होत होता आणि इथे किती खर्च होता आणि कशामुळे इतका खर्च होत आहे. तर त्याचं आम्ही एकदा कॅल्क्युलेशन केलं. तर झालं असं की तिकडे अमेझॉन, फ्लिपकार्ट हे दोनच चालायचे, मिंत्रा पण चालत नव्हतं तिथे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे स्विगी, झोमॅटो, डॉमिनोज हे काहीच नव्हतं. जवळपासचा जो काही मॉल होता तो 2 ते 3 तासानंतर ट्रॅव्हल केल्यानंतर येत होता. तर मग आम्हाला असं ऑब्झर्व झालं की जे पण काही आपण फूड ऑर्डर करतो, स्विगी झालं, झोमॅटो झालं, त्याच्यामुळे खूप जास्त खर्च होतो. आणि फक्त खर्चासाठी नाही सांगत, तर खाण्यावरचा खर्च का मोजत आहेत हे असं बऱ्यापैकी लोकांना वाटत असेल, तर तो खाण्यावरचा खर्च नाही मोजत आहे. हेल्थमध्ये पण खूप डिफरन्स पडला. आम्ही तिकडे असताना डेली आम्ही घरचंच जेवण खाल्लं. खूप रेअरली आम्ही बाहेरचं खाल्लं. खूप म्हणजे खूप रेअरली, म्हणजे एखादं काही सेलिब्रेशन आहे बाबा तेव्हाच बाहेरचं खाल्लं, रुरल ठिकाणी असताना मी तरी. पण इथे आल्यानंतर तो एक डिफरन्स जाणवतो की प्रत्येक विकेंडला आपण बाहेरचं खात आहोत. त्यात पण फास्ट फूड झालं आणि त्याच्यावर खर्च पण होत आहे आणि हेल्थ पण खराब होत आहे. त्यामुळं तो एक खर्च आपण अवॉइड करू शकतो की जर आपण डिसाईड केलं की बाबा आपण घरचंच खायचं आणि कधीतरी एकदम रेअरली आपण बाहेरचं खाणार, तर ते खूप आपले पैसे सेव्ह होऊ शकतात आणि हेल्थ पण चांगली राहू शकते. ज्या काही बाबी आम्ही आतापर्यंत तुमच्यासोबत डिस्कस केल्या, ह्या आम्ही ट्रायल अँड एरर करून इथपर्यंत आलो आणि तेव्हा पुढे आम्हाला ह्या गोष्टी समजल्या. कारण की आधी आम्हाला पण 3-4 महिने लागले इथपर्यंत यायला की कुठे आपलं सेव्ह होतं, कुठे आपला खर्च होतो हे समजायला. तर हे तुमच्यासाठी तंतोतंत नाही लागू होऊ शकत. तुमचा सिनेरिओ वेगळा असू शकतो, तुमचा खर्च वेगळा असू शकतो, तुमची सेव्हिंग्स वेगळे असू शकतात. तर आणखी एक गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आज जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही नवीन कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे आणि आम्ही आत्तापर्यंत 2 ते 3च व्हिडिओ टाकलेले आहेत आणि लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. कमेंटमध्ये खूप साऱ्या लोकांनी सजेशन सांगितले, त्यांचे काही एक्सपिरियन्स शेअर केले आणि तुम्ही पण तुमचे एक्सपिरियन्स आणि काही सजेशन्स असतील तर ते शेअर करा. आम्हाला एका आमच्या सबस्क्रायबरनी सजेशन दिलं होतं की तुम्ही तुमचा सिरियस टॉपिकमध्ये खूप सारे कॉमेडी आणि क्रिंज म्युझिक लावले, क्रिंज कंटेंट करून ठेवला असं. आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आम्ही एकदम रॉमध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये बिलकुल आम्हाला, म्हणजे बिलकुल नाही म्हणता येईल, पण फारशी काही एडिटिंग न करता जे काही आमचं रॉ वॉइस आहे तो आम्ही डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे पण काही आज आम्ही बोललो ते पूर्णपणे आमच्या जे मनात येईल ते बोललो आहोत आम्ही आज. बिलकुल म्हणजे असं फार काही डिसाईड करून नाही बनलेला टॉपिक आहे हा. तसं बघायला गेलं तर आमचं ऑफिस वगैरे आटपून आम्ही आज बसलो आहे फक्त. थोडंफार डिस्कस केल्यानंतर आम्हाला वाटलं की हे पॉईंट आपण सांगितले पाहिजेत व्हिडिओमध्ये आणि ते आम्ही डायरेक्ट डिलिव्हर केलेले आहेत. जसं सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण ठीक आहे, हा पण एक एक्सपेरिमेंट होऊन जाऊ दे. पण अशाच काही कल्पना असतील किंवा आयडियाज असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तुम्हाला आणखी काही गोष्टींविषयी माहिती पाहिजे असेल किंवा आम्हाला काही हेल्प करायची इच्छा असेल, आम्हाला काही इम्प्रूव्हमेंटसाठी पॉईंट सजेशन द्यायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या जर्नीमध्ये आमच्यासोबत नेहमी राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब